हॅलो अँड वेलकम. आज आपण पाहूया हाऊ टू चेंज द व्हॉइस. ऑलराईट, बिलकुल बेसिक पासून आपण पाहूया, नंतर ट्रान्सफॉर्मेशनकडे जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल, चेंज द व्हॉइस. आपल्याला व्हॉइस जर चेंज करायचा असेल तर पहिली गोष्ट आपल्याला जी माहिती पाहिजे ती म्हणजे दिलेल्या सेंटेन्सचा व्हॉइस कोणता ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे फर्स्ट. बरोबर आहे ना? कारण जर आपल्याला त्यांनी फक्त कमांड दिली की चेंज द व्हॉइस, तर मग आपल्याला माहिती पाहिजे ना ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह करायचा की पॅसिव्ह व्हॉइसचा ॲक्टिव्ह व्हॉइस करायचा. ठीक आहे, मग दिलेलं सेंटेन्स हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे हे आपल्याला पहिल्यांदा माहिती करून घ्यायचं आहे. राईट, सो आपण पहिल्यांदा पाहूया. दोन सेंटेन्सेस आपल्याकडे दिलेले आहेत, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. मग ओळखायचं कसं पहा. फर्स्ट, राहुल बॉट अ कार. व्हॉइस ओळखायचं तर आपण कोणाकडे पाहायचं पहिल्यांदा? वर्बकडे. कोणाकडे? वर्बकडे. कारण व्हॉइस हा वर्बचा होतो. डोअर ऑफ द ऍक्शन किंवा सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट यांचा व्हॉइस नसतो. व्हॉइस हा वर्बचा असतो, म्हणून वर्ब पहिल्यांदा पाहायचा. आता ओळखायचं की हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे. याची सिंपल ट्रिक आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस चे आपल्याला सगळ्या टेन्सेस माहिती आहे ना, त्या सगळ्या टेन्समध्ये जेवढे प्रकार आहेत ते सगळे ऍक्टिव्ह व्हॉइस. पण याला ओळखताना कसं ऍक्टिव्ह की पॅसिव्ह? सिंपल ट्रिक आहे. जर हे वर्ब तुम्हाला टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये V3 क्रियापदाचं तिसरं रूप या फॉर्मॅट मध्ये जर तुम्हाला वर्ब दिसत असेल तर पॅसिव्ह व्हॉइस. या फॉर्मॅट मध्ये जर वर्ब दिसत नसेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस. सिंपल. आता याच्याकडे पाहूया. बॉट दिसते का इकडे कुठे टू बीचं रूप? नाही. आणि इव्हन हा सुद्धा थर्ड फॉर्म नाही, हा पास्ट टेन्स फॉर्म आहे. ठीक आहे ना, वर्बचा पास्ट टेन्स आहे. त्याच्यामुळे या फॉर्मॅटमध्ये हा बसत नाही, म्हणजे डेफिनेटली हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. म्हणजे टेक्निकली आपल्याला जर व्हॉइस ओळखायचं झालं तर हे टेक्निक आपण वापरायचं. टू बीचं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप येत असेल तर पॅसिव्ह व्हॉइस, नसेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस. तर पहिलं सेंटेन्स हे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हटलं. राईट. दुसरं सेंटेन्स पाहूया. अ कार वॉज बॉट बाय राहुल. याच्यातला वर्ब कोणता आहे? वॉज बॉट. नुसता हा वॉज सुद्धा वर्ब नाही किंवा बॉट सुद्धा फायनाइट वर्ब नाही. वॉज हे टू बीचं रूप आहे आणि हा पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आहे. ठीक आहे, आणि हा टोटल मिळून एक कंप्लीट वर्ब तयार होतो. ठीक आहे, म्हणून वर्ब कोणता आहे म्हणत असताना फक्त वॉज याला वर्ब नाही म्हणायचं किंवा बॉट याला वर्ब नाही म्हणायचं. वॉज बॉट इज अ कंप्लीट वर्ब. आता याचं स्ट्रक्चर पहा. वॉज टू बीचं रूप, बॉट क्रियापदाचं तिसरं रूप, टू बी स्वरूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणजे हा झाला पॅसिव्ह व्हॉइस. राईट. ऍक्टिव्ह व्हॉइस कोणता आणि पॅसिव्ह व्हॉइस कोणता ओळखता येईल? राईट. आता याच्या थोडं समोर जाऊया. जो ऍक्टिव्ह व्हॉइस असतो ना, त्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये डुअर ऑफ द ऍक्शन हा महत्वाचा असतो. दोन्ही सेंटेन्सेस कडे जर आपण पाहिलं तर तुम्हाला सेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू तर सारखंच वाटते ना. राहुल बॉट अ कार आणि अ कार वॉज बॉट बाय राहुल, अर्थ तर सारखाच आहे. इथेही कार राहुलनीच घेतली आहे, इथेही कार राहुलनीच घेतलेली आहे. हो की नाही? मग अर्थ तर बदलला नाही. अर्थ नाही बदलला, पण सांगण्याचा प्रकार मात्र बदलला. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस नेमका इथं बरोबर सांगतो की कोण इम्पॉर्टंट आहे? डुअर ऑफ द ऍक्शन. ऍक्शन करणारा महत्वाचा आहे. हा, मग ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये या सेंटेन्स मध्ये डुअर ऑफ द ऍक्शन महत्वाचं आहे. म्हणजे हे सेंटेन्स जर तुम्हाला म्हणायचं असेल ना तर हे कसं म्हणावं लागेल? राहुल बॉट, म्हणजे याच्यावरती आपल्याला इंटोनेशन असं चांगलं द्यावं लागेल. ठीक आहे ना. राहुल बॉट कार. राहुलनी कार घेतली. कार जास्त महत्वाची नाही, पण ती राहुलनं घेतली हे महत्वाचं आहे. राहुल विकत घेणारा राहुल महत्वाचा वाटतो आपल्याला. ठीक आहे ना. पर्टिक्युलरली जेव्हा पर्सनली गोष्ट करणार, पर्सनली आपल्या सगळ्याच्या गोष्टी की आय डीड दॅट जॉब,
तो जॉब आहे ना तो मी केला हे म्हणत असताना मीवर जास्त जोर येणारच आहे, कारण तुम्हाला सांगायचं समोरच्याला की मी केलाय बरं तो, पण ऍक्टिव्ह वॉइस मध्येच येईल. दॅट जॉब वॉज डन बाय मी मध्ये काय अर्थ नाही, जरी तो ग्रामॅटिकली करेक्ट असेल ना तरी सुद्धा तो तुम्हाला मला इम्पॉर्टंट जर त्याचा आय डिड दॅट जॉब असं म्हणावं लागेल. असंच इथे राहुल बॉट अ कार, हे सिंपल असं वाक्य नाही राहुल बॉट अ कार, सारखं सारखं पाचट वाक्य नाही. राहुल वरती स्ट्रेस आहे, राहुल, कारण राहुलला जास्त महत्व आपल्याला द्यायचं आहे. हा झाला ऍक्टिव्ह वॉइस. जेव्हा आपल्याला डुअर ऍक्शन करणारा डुअर हा जर महत्वाचा वाटत असेल ना, डुअर DOER ऍक्शन करणारा डुअर, डुअर ऑफ द ऍक्शन हा जर आपल्याला महत्वाचा वाटत असेल तर त्याला ऍक्टिव्ह वॉइस मध्ये लिहायचं असतं. आणि जर ऍक्शन महत्वाची वाटत असेल तर पॅसिव्ह वॉइस मध्ये लिहायचं. ठीक आहे. आता इथं कार विकत घेणं, कार विकत घेणं महत्वाचं. दुसरं वाक्य आपण जेव्हा बोलू ना तेव्हा कसं बोलू ना, अ कार वॉज बॉट बाय राहुल. ठीक आहे ना, राहुलनं बाकी गोष्टी घेतल्याय विकत, पण कार इट्स अन एक्सपेन्सिव्ह थिंग, मला असं म्हणायचं आहे, तेव्हा मला पॅसिव्ह मधून यावं लागेल. राहुल बॉट अ कार असं नाही, अ कार वॉज बॉट बाय राहुल, म्हणजे याच्यामध्ये कार विकत घेणं महत्वाचं. ते पेन्सिल विकत घेण्यासारखं साधं नाही आहे. ते कार मला खूप एक्सपेन्सिव्ह वाटली, कारण कार पण घेतली बरं राहुलने. हे जेव्हा आपल्याला महत्वाचं वाटत असेल त्याला तेव्हा पॅसिव्ह मध्ये लिहायचं, ऍक्टिव्ह मध्ये लिहायचं नाही. मग याला इंटोन पण तसंच करायचं. इंटोनेशन असं झालं, कार जे आहे ना हे कार जरा जास्त फोर्सनी इंटोन करायचं. अ कार वॉज बॉट बाय राहुल. राहुल जास्ती महत्वाचा नाही. जेव्हा डुअर ऑफ द ऍक्शन जास्ती महत्वाचं वाटत नाही आपल्याला, तर ऍक्शन जी महत्वाची किंवा रिसिव्हर ऑफ द ऍक्शन, इथे रिसिव्हर ऑफ द ऍक्शन बाय काय झालंय, कार बाय केल्या गेली, ही जास्त महत्वाची वाटत असेल, रिसिव्हर ऑफ द ऍक्शन महत्वाचा असेल किंवा ऍक्शन महत्वाची वाटत असेल त्यावेळेला पॅसिव्ह वॉइस वापरायचा. आणि डुअर ज्या वेळेला आपल्याला जास्त महत्वाचा वाटतो त्यावेळेला ऍक्टिव्ह वॉइस वापरायचा. याला इंटोन कसं करायचं हे पण तुम्हाला सांगितलं. ह्याचं इंटोनेशन पुन्हा एकदा बघूया. ह्याचं इंटोनेशन कसं आहे, राहुल बॉट अ कार. जेव्हा याचं इंटोनेशन काय आहे, अ कार वॉज बॉट बाय राहुल. ठीक आहे. हा झाला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला, म्हणजे त्याचा वापर एक्झॅक्टली आणि ओळखायचं कसं. ठीक आहे, करेक्ट. ओळखता येईल. आता कसं ओळखायचं, जर टू बी स्वरूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर पॅसिव्ह व्हॉइस, जर टू बी स्वरूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला फरक दिसत नसेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे. पण याच्यासाठी टू बी ची रूप सगळी माहिती पाहिजे तुम्हाला, टू हॅव ची रूप माहिती पाहिजे तुम्हाला. टू हॅवच्या रूपाला टू बीचं रूप म्हणायचं नाही, नाहीतर आय हॅव रिसिव्ड अ मेसेज. रिसिव्ड तिसरं रूप आहे, मात्र हॅव हे मात्र टू बीचं रूप नाही, ते हॅवचं रूप आहे. त्याच्यामुळे हा पॅसिव्ह व्हॉइस नाही, हा ऍक्टिव्ह व्हॉइस झाला. इथं थोडं कन्फ्युजन करायचं. त्यामुळे टू बीची रूप सगळी आपल्याला माहिती पाहिजे आणि क्रियापदाची तिसरी रूप त्याच्यानंतर येत असतील तर पॅसिव्ह, अन्यथा ऍक्टिव्ह. ओके. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे व्हॉइस चेंज कसा करायचा. पहिल्यांदा बघूया, ऍक्टिव्ह व्हॉइस जर दिला असेल त्याचा पॅसिव्ह कसा करायचा. त्यासाठी एक पहिलं सेंटेन्स आपण दिलेलं आहे, साधं सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे की नॉर्मली ही बाईज व्हेजिटेबल्स फ्रॉम दी फार्मर्स. हे सेंटेन्स पहिल्यांदा पाहावं लागेल. आपल्याला सांगितलं त्यांनी की चेंज द व्हॉइस, ते ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे. आता मी वरती लिहिलं आहे त्यामुळे तुम्हाला पक्का माहिती की ऍक्टिव्ह व्हॉइसच आहे, पण हे लिहिलेलं नसतं आपल्याला आणि हे सरळ सरळ आलं असतं परीक्षेला. तर आपण काय ओळखावं लागेल पहिल्यांदा. तर काय सांगितलं कशी ओळखायची, कोण पहिल्यांदा पाहायचं वर्ब कडे. नॉर्मली हा वर्ब नाही, हा सब्जेक्ट आहे, बाईज हा आहे वर्ब. कसं ओळखायचं, टू बी स्वरूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप जर असेल तर पॅसिव्ह व्हॉइस, नसेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस टू बी स्वरूप नाहीये, तिसरं रूप नाहीये, सो दिस इज ऍक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे ह्या ऍक्टिव्ह व्हॉइसला आपल्याला करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज. करेक्ट. आता पुढे जर आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मधल्या सेंटेन्सला पॅसिव्ह व्हॉइस मधल्या सेंटेन्स मध्ये किंवा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करायचं असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं हे जे सेंटेन्स आहे याच्यातल्या तीन गोष्टी पहिल्यांदा माहिती पाहिजे. या सेंटेन्सचा सब्जेक्ट, याचा वर्ब आणि याचं ऑब्जेक्ट, या तीन गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्यायच्या. बाईज हा वर्ब आहे, त्याच्या अलीकडे आला असो हा सब्जेक्ट
आता ऑब्जेक्ट हे इथून इथपर्यंत हे सगळे शब्द दिले आहेत, त्याच्यापैकी ऑब्जेक्ट सगळाच आहे की एकच आहे कुठलं तरी, किंवा दोन आहेत, नेमकं ओळखायचं कसं? तर याची एक खूण आहे, एक छोटं टेक्निक आहे. काय करायचं? वॉट किंवा हुम या दोन पैकी कुठल्या तरी एकाने क्वेश्चन करायचा या वर्बला सब्जेक्टचा आधार घेऊन. म्हणजे कसं करायचं पहा, समजा मी वॉटने क्वेश्चन केला तर क्वेश्चन कसा करायचा? ही बाईज वॉट, तो विकत घेतो. काय विकत घेतो? आन्सर आहे फक्त व्हेजिटेबल्स, हेच फक्त आन्सर आहे. जे आन्सर वॉटचं आलं किंवा हुमचं आलं ते झालं आपलं ऑब्जेक्ट. हा पार्ट आन्सर मध्ये येत नाही, त्याच्यामुळे ह्याला ऑब्जेक्ट म्हणायचं नाही. ओळखता येईल ऑब्जेक्ट वॉट किंवा हुमनी क्वेश्चन करायचा. राईट. एकदा आपलं ऑब्जेक्ट कन्फर्म झालं की त्याच्यानंतर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतरित करायला सोपं पडतं. कसं करायचं? हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, हा ऑब्जेक्ट आहे. क्लिअर झालं? नॉर्मली याच्यामध्ये कुठे नाही, म्हणून हा शब्द जसाचा तसा खाली घेऊन या. नॉर्मली. आता ज्या ठिकाणी सब्जेक्ट आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आणायचं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट हा सब्जेक्टच्या ठिकाणी येतो, ऑब्जेक्ट हा सब्जेक्टच्या ठिकाणी येतो. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सुरुवात करावी लागेल व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स सब्जेक्ट झाला. आता वर्ब. आपल्याला माहिती आहे की पॅसिव्ह व्हॉइस मधला वर्ब कसा असतो? टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. या फॉर्मॅट मध्ये आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय म्हणावं लागेल? टू बीचं रूप. आता टू बीचं रूप कसं मिळवायचं? मग या वर्बला विचारायचं. हा वर्ब कोणत्या टेन्स मध्ये? हा सिंपल प्रेझेंट मध्ये आहे. एस लागलाय. एस केवळ सिंपल प्रेझेंट, वर्बला एस सिंपल प्रेझेंट मध्येच लागतो. याचा अर्थ हा सिंपल प्रेझेंट मध्ये, सिंपल प्रेझेंट मध्ये आहे म्हणून हे टू बीची रूप प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचे. प्रेझेंट टेन्स मध्ये टू बीची रूप कोणते कोणते आहेत? एम, इज अँड आर. तीन आहेत. पैकी इथं कोणता वापरायचा हे या सब्जेक्ट वरून ठरवायचं. सब्जेक्ट पहा व्हेजिटेबल्स, अनेक वचनी आहे. मग एम, इज, आर पैकी काय लागेल? निश्चित आर है ना. इज एक वचनच्या समोर, आर अनेक, आणि एम आयच्या समोर. सो आर टू बी रूप झालं. आता पाहिजे क्रियापदाचं तिसरं रूप. आपला वर्ब कोणता आहे? बाय. याचं तिसरं रूप कुठलं आहे? बाय, बॉट, बॉट. सो थर्ड फॉर्म इज बॉट. BOUGHT बॉट. झालं. आपलं वर्ब झालं, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता बाय हा जो सब्जेक्ट आहे हा इकडे घेऊन जायचं. जेव्हा हा ही तिकडे जातो, ऑब्जेक्टच्या ठिकाणी जातो, तेव्हा त्याचं रूप बदलेल. ही हा सब्जेक्टच्या ठिकाणी होता म्हणून ही ऑब्जेक्टच्या ठिकाणी गेल्यावर काय होईल? याचं ऑब्जेक्टिव्ह रूप येईल, हिम. आणि आता उरलेला जो भाग आहे तो लिहून ठेवायचा. फ्रॉम द farmers. Normally, vegetables are bought by him from the farmers. दोन मध्ये आता आधी सांगितल्यानुसार कसं आहे ते? नॉर्मली ही बायज व्हेजिटेबल्स फ्रॉम द फार्मर्स. ही बायज, ही महत्वाचं. त्याच्यामध्ये नॉर्मली व्हेजिटेबल्स आर बॉट बाय हिम फ्रॉम द फार्मर्स. तुम्ही इंट्रोडक्शन बरोबर ऐकताय ना? इथं मी हीला स्ट्रेस केलं होतं, इथं मात्र व्हेजिटेबल्सला. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे नुसता मेकॅनिकली चेंज करण्याचा प्रकार नाही. पॅसिव्ह व्हॉइस किंवा ऍक्टिव्ह व्हॉइस हे वापरण्याचे प्रकार आहे. जेवढा टेन्स महत्वाचा आहे ना तेवढाच व्हॉइस महत्वाचा आहे. आपल्याकडं व्हॉइसला फक्त त्याला ट्रान्सफॉर्मेशन पुरताच मर्यादित ठेवला खरं, तो तसा नाही, तो वापरायचा भाग आहे. त्याच्यामुळे बरोबर डोक्यात ठेवायचं आहे की डुअर ऑफ द ऍक्शन महत्वाचं आहे की ऍक्शन महत्वाची आहे. त्याच्यानुसार आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस वापरायचे आहेत. आणि ट्रान्सफॉर्मेशनचा पहिला भाग आपण पाहिला आहे, ज्याच्यामध्ये जर असं ॲसर्टिव्ह सेंटेन्स दिलं असेल तर त्याला ट्रान्सफॉर्म कसं करायचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. मला वाटतं एवढं जमलं. पुढे भाऊ आपण समजा हे निगेटिव्ह सेंटेन्स जर आलं तर काय करायचं है ना? एखादं सेंटेन्स निगेटिव्ह आहे, हे एकदम ॲसर्टिव्ह सेंटेन्स ॲफर्मेटिव्ह आहे,
आणि निगेटिव्ह आलं तर काय करायचं, त्याचं आपण ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा पाहूया. आता हे सेंटेन्स पहा, ही डिड नॉट पे द फीज इन टाइम. आधीच्या सेंटेन्स सारखंच आहे, मात्र निगेटिव्ह आहे. हा सब्जेक्ट, हा वर्ब, निगेटिव्ह वर्ब. ठीक. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर चेंज करायचं झालं, हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे बरोबर ना, हा पॅसिव्ह नाही. इथं कुठेही टू बी चं रूप आणि क्रियापदाचं स्वरूप नाही, म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. हे डिड नॉट पे द फीज. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आहे तर मग पहिल्यांदा 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. कोणत्या? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ही डिड नॉट पे कशाने क्वेश्चन करायचे? व्हॉट किंवा होमने. मग याला व्हॉटने क्वेश्चन करून पाहू पहिल्यांदा. ही डिड नॉट पे व्हॉट, काय नाही पे केलं त्यांनी? द फीज. हा झाला, हे झाला आन्सर. जे आन्सर असेल ते ऑब्जेक्ट, म्हणून द फीज हे झालं आपलं ऑब्जेक्ट. जर पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मधला जो ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट बनतो, म्हणून याला सब्जेक्टच्या ठिकाणी आणू आपण द फीज. ठीक. आता सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर काय तर वर्ब. वर्ब आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं पाहिजे. कसं पाहिजे? टू बी चं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा टू बी चं रूप घ्यावं लागेल. आता डिड नॉट पे, पाहिलं सरळ स्पष्ट पास्ट टेन्स दिसतो, म्हणजे टू बी ची रूप कोणती घेऊ आपण? पास्ट टेन्स मधली. पास्ट टेन्स मध्ये टू बी ची रूप कोणती आहेत? वॉज अँड वर. ठीक आहे. फीज, द फीज इज प्लुरल, मग वॉज आणि वर्ब पैकी काय येईल? वर्ब. ठीक. आता पाहिजे V3 डिड नॉट पे. पे चं थर्ड फॉर्म कोणता आहे? पेड. पण हे तर झालं अफर्मेटिव्ह. हा निगेटिव्ह कुठे फिट करायचा? निगेटिव्ह कसं बनवायचं? कधीही निगेटिव्ह हा ऑक्झिलरी, पहिला ऑक्झिलरी जो असतो त्याच्यानंतर, म्हणून इथे वेअर नॉट. आता क्रियापदाचं तिसरं रूप पेड बाय, ही इकडे गेला हिम, इन टाइम. The fees were not paid by him in time. ह्या इन टाइमला तुम्हाला इथे सुद्धा वापरता येतं, म्हणजेच असंही म्हणता येईल द फीज वर नॉट पेड इन टाइम बाय हिम. दिस इज ऑल्सो इक्वली करेक्ट. दोन्ही छोटे छोटे आहेत. हे जेव्हा प्रॉब्लेम केव्हा येतो? जेव्हा हा सब्जेक्टचा पार्ट किंवा हा उरलेला भाग हा जेव्हा मोठा येतो ना, त्यावेळेला जो छोटा भाग आहे तो पहिल्यांदा वापरायचा, मोठा भाग नंतर टाकायचा. कारण वर पासून त्याचं डिस्टन्स जेवढं वाढत जाईल ना, तिथे ॲम्बिग्युइटी येते, अर्थाची ॲम्बिग्युइटी येते. म्हणून कधी इथं दोन्ही छोटे आहेत, मग ह्याला इकडे वापरा किंवा ह्याला नंतर वापरा. म्हणजेच काय म्हणतो मी? द फीज वर नॉट पेड बाय हिम इन टाइम असं म्हणा, किंवा द फीज वर नॉट पेड इन टाइम बाय हिम म्हणा. ओके, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सेन्स घेत असताना कुठलीही ॲम्बिग्युइटी त्याच्यामध्ये येत नाही. दॅट इज व्हॉट वी हॅव टू सी. आता निगेटिव्ह सेंटेन्स जर आला तर कसं करायचं कळलं. आता हे तिसरं सेंटेन्स, तिसरं टाईप. वी शुड डोनेट मनी फॉर द वेलफेअर ऑफ द पुअर. पुन्हा असर्टिव्ह सेंटेन्स आहे, मात्र ह्याच्यामध्ये शुड हा मोडल ऑक्झिलरी वापरला आहे. शुड डोनेट हा आहे वर्ब. ठीक आहे. पुन्हा हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. राईट. आता मी सांगत नाही हा ऍक्टिव्ह व्हॉइस का आहे, कारण तुम्हाला आता कळलंय ऍक्टिव्ह व्हॉइस कसं आहे. सब्जेक्ट वी, हा वर्ब, ऑब्जेक्ट वी शुड डोनेट. व्हॉट, काय डोनेट करायचंय? आन्सर फक्त मनी आहे, म्हणून हाच फक्त एवढा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्टचा भाग नाही. मग ह्याचं जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करायचं असेल तर कसं चेंज करायचं पहा. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मधला जो ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट बनतो, म्हणजे सब्जेक्टच्या ठिकाणी कोण येणार? मनी. म्हणून इथे ठेवला आपण मनी. आता शुड डोनेट याच्यामध्ये हा आहे प्रेझेंट टेन्स, मात्र इथे वापरताना टू बी चं रूप आपल्याला काय वापरायचं आहे? टू बी चं रूप आणि क्रियापदाचं तिसरं हा वापरायचा आहे आपल्याला, बरोबर. तर टू बी चं रूप कोणतं घ्यायचं? एम इज आर पैकी नाही लागणार आहे, वॉज व काही लागणार नाही. तर कधीही
हा मॉडल ऑक्झिलरी जर येत असेल तर मॉडल ऑक्झिलरीचं टू बी स्वरूप बनते, त्याला बी लागून. शुड असेल तर शुड बी, कॅन असेल तर कॅन बी, मस्ट असेल तर मस्ट बी. ठीक, असं बी हे रूप लागतं त्याचं आणि टू बीचं रूप बनते. म्हणजे आपल्याला जर टू बीचं रूप वापरायचं झालं इथे तर हे टू बीचं रूप काय बनेल, शुड हा ऑक्झिलरी त्याला लागेल बी. हा झाला याचा टू बी फॉर्म, शुड बी. ठीक, टू बी रूप झाला पाहिजे क्रियापदाचा तिसरं रूप डोनेटचं. तिसरं रूप आहे डोनेटेड. डोनेटेड बाय सब्जेक्ट कोणता आहे, वी. वी तिकडे गेल्यानंतर काय बनेल त्याचं ऑब्जेक्टिव्ह रूप अस. झालं एवढं. आणि उरलेला जो भाग आहे त्याच्यानंतर फॉर दी वेलफेअर ऑफ दी पुअर, हे याच्यानंतर लिहून ठेवायचं. फॉर दी वेलफेअर ऑफ दी पुअर. गॉट. आधीच्या सेंटेन्समध्ये आणि या सेंटेन्समध्ये फक्त एवढं आहे. स्पेशली सेंटेन्स का घेतलं मी ह्याच्यासाठी, मॉडल ऑक्झिलरीसाठी. कारण बऱ्याचदा स्टुडंट्स कन्फ्यूज होतात की इथे टू बी स्वरूप कुठलं वापरायचं. याला माहिती असतं की टू बी स्वरूप आणि क्रियापदाचं ती स्वरूप वापरायचं आहे, पण टू बी स्वरूप कोणतं वापरायचं इथं कन्फ्युजन होते. म्हणून लक्षात ठेवायचं कधी जर ऑक्झिलरी दिलं असेल, मॉडल ऑक्झिलरी दिलं असेल तर त्याचं टू बी स्वरूप बनवायसाठी त्याला बी लावायचा, शुड बी. हे झालं आता टू बी स्वरूप. आता क्रियापदाचं स्वरूप डोनेटचं तिसरं रूप होईल डोनेटेड बाय सब्जेक्ट. वीचं होईल अस, उरलेला भाग. कट.